पंच धावत जायचंय. आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचंय. आणि कोलपाडा संघाकडून योगेश आणि देवराम थर्ड फलंदाज आणि गोलंदाज मार्कर आहे तो गाडगर संघाकडून. गाडगर संघाचा 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे, अन्यथा कुठलीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. गाडगर संघाकडून गोलंदाजी मार्कर निलेश, तसेच कोलपाडा संघाकडून योगेश स्ट्राईक फलंदाज योगेश आणि जयराम. बघूया पुढील चेंडू आणि चांगलासा टोलावलेले चेंडू. बघूया किती धावा घेतात आणि बाउंड्रीच्या दिशेने धावत आहे आणि खणखणीत चौकार. या 4 रनाच्या मदतीने संघाची धाव संख्येचे खाते खोलत आहे कोलपाडा संघाचे 4. चांगलाचा टोलावलेला चेंडू, खणखणीत चौकार. पुढील चेंडू निलेश गाडगर संघाकडून वेगवान गोलंदाज निलेश, तसेच थर्ड फलंदाज योगेश. आता मात्र चांगलासा उडवलेला चेंडू. बघूया झेल होते की नाही, आणि इथं मात्र झेल सुटलेला आहे आणि 2 रनआउटची आणि इथं मात्र 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्येत भर. धाव संख्या 6. चांगली अशी सुरुवात कोलपाडे संघाकडून योगेश यांची आणि जयराम. चांगला असा बॅट्समॅन योगेश, तसेच गोलंदाज सुद्धा निलेश. इथे मात्र मिस हिट. चांगलासा टप्प्यावरती चेंडू, बॅट्समॅनला काही समजलेला नाही. आता मात्र चांगलासा टप्पा निलेश. संघाची धाव संख्या 6 कोलपाडे संघाची. आणि पुढील चेंडू चांगलासा कट केलेला चेंडू. बघूया किती धाव घेतात आणि इथं मात्र 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धाव संख्येत भर 7. चांगला असा प्लेसमेंट योगेश यांचा. स्ट्राईक बॅट्समॅन योगेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट देवराम. आणि इथं मात्र त्रिफळाचित. देवरामला काही बॉल समजलेला आहे. वेगवान गोलंदाज निलेश. तर मात्र तंबूत परतावा लागल देवराम याला, आणि देवरामची जागा भरून काढण्यात आलाय तो मंगेश कोलपाडा संघाकडून. मंगेश वन डाउन बॅट्समॅन. बघूया पुढील चेंडू निलेश यांचा. मागच्या चेंडूवरती त्रिफळाचित केले त्या कोळपाडी संघाच्या ओपनिंग बॅट्समॅनला. आणि पुढील चेंडू घेऊन जात आहे तो निलेश, वेगवान गोलंदाज. आणि चांगला असा पुन्हा क्लीन बॉल. आणि इथे मात्र बॅट्समॅनला जखडून ठेवलंय कोळपाडे संघाच्या. या बॅट्समॅनला काही बॉल समजत नाही. आणि या आणि संघाची धाव संख्येत भर. धाव संख्येत आली ती 7. इथं एक षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7. आणि विलास नवीन बॅट्समॅन विलास. आता मात्र स्ट्राईक रोटेट योगेश.
ओपनिंग बॅट्समॅन योगेश. पुढील चेंडू गोलंदाज आहे तो विलास. पांडुरंग आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि चांगला असा कट केलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण चुकी आणि या एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्येत भर धावसंख्या मात्र 8. बघूया पुढील चेंडू पांडुरंग आणि चांगलासा प्लेस केलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात आणि एकाच धावेत समाधान. हळूहळू संघाची धावसंख्या पुढे नेत आहेत ते कोळीपाडा संघ. आता मात्र पुढील चेंडू आणि चांगला असा कट केलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात आणि दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथं मात्र दुसरी धाव रनआउटची चान्स आणि रनआउट मात्र गमावलेले आहे. या 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 11. पुढील चेंडू योगेश साठी कोळपाडा संघाकडून चांगला असे 1-2 प्लेसमेंट. बघूया पुढील चेंडू घाटगर संघाकडून चांगला असा कट केलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात आणि इथं मात्र एकाच धावेवरती समाधान. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत बाद धावसंख्या झाली ती 12. पुढील चेंडू पांडुरंग टू विलास कोळीपाडा संघाकडून. बघूया पुढील चेंडू आणि चांगला असा कट केलेला चेंडू. इथं मात्र झेल बाद. या आता मात्र विलासला तंबूत परतावं लागेल आणि त्याची जागा भरून काढायला आलाय तो कोळीपाडा संघाचा बॅट्समॅन. चांगला असा विकेट किपर आणि झेल टिपलेला आहे. बॅट्समॅन गणेश कोळपाडा संघाकडून. गणेश एक्सपिरियन्स खिलाडी. अजूनही ओपनिंग बॅट्समॅन योगेश मैदानात आणि एक षटक अजूनही बाकी आहे. संघाची धावसंख्या मात्र जखडलेली आहे 12 या अंकावरती कोळीपाडा संघाची. चांगली गोलंदाजी मार्कर आहेत ते घाटघर संघ. बघूया पुढील चेंडू. इथं मात्र चांगलासा उंचावरून टोलालेला चेंडू आणि इथं नोमॅन्स लँड. बघूया 2 रनच्या प्रयत्नाने आणि इथं 2 रन मात्र सक्षम. या 2 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 14. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली आहे कोळपाडा संघाची. आणि नवीन गोलंदाज घाटघर संघाकडून आलाय तो बघ. नवीन गोलंदाज विकास घाटघर संघाकडून. बघूया गोलंदाजी मार्कर विकास. तसेच स्ट्राईक आहे ते योगेश ओपनिंग बॅट्समन कोळपाडा संघाकडून. चांगलेसे नावाजलेले बॅट्समॅन आणि चांगला असा कट केलेला चेंडू. इथं मात्र 1 धाव आणि दुसऱ्याचा प्रयत्न. इथं मात्र 2 एकाच धावावरती समाधान आणि या एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्येत बाद धावसंख्या झाली ती 15. धावसंख्या मात्र जखडवून ठेवली आहे कोळपाडा संघाची. आणि पुढील चेंडू चांगलासा कट केलेला चेंडू मोठ्याच्या दिशेने वेगाने धावत आहे ते आता मिस फील्ड. या मिस फील्डच्या मदतीने बघूया किती धावा घेतात आणि इथं 2 धावा.
या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. विकास पुढील चेंडू शेवटचं षटक घाटघर संघाकडून विकास आणि इथं मात्र उकला चुकला बीट आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते 17 या अंकावरती. चांगला साठवलेला चेंडू आकाश दिशेने आणि इथं मात्र झेल बाचा चान्स होता परंतु झेल मात्र गमावलेला आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 18. कोलपाडा संघाची धावसंख्येत भर 18. शेवटचं षटक घाटघर संघाकडून विकास चांगला असा टप्प्यावरती चेंडू टाकतोय. चांगला असा कट केलेला चेंडू बघूया बॉर्डरच्या दिशेने वेगाने धावता येतं मात्र चांगला क्षेत्ररक्षण आणि 2 रनाच्या मदतीने आणि इथं मात्र रन आउट. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 19 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. योगेशची जागा भरून काढायला येतो जयवंत. कोलपाडा संघाकडून नवीन बॅट्समॅन जयवंत. बघूया षटकार मारतो की चौकार. आपल्या संघाला आपल्याकडून षटकार आणि चौकारची अपेक्षा. तसेच गोलंदाज विकास चांगला असा बॉर्डरच्या दिशेने वेगाने लावलेला चेंडू बघूया 4 आणि इथं मात्र खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे जात आहे ती 23 या अंकावरती आणि इथं मात्र 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 आणि 24 धावाचे आव्हान या घाटघर संघाला. धन्यवाद पवन. कोळीचं पाडे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. तसेच घाटघर संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज तयारीत ठेवायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते घाटघर संघाला. बघूया गावदेवी कोथळे संघाचा कर्णधार आणि विजय दुर्गा संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कमेंट्री बॉक्समध्ये टॉचविनसाठी संपर्क साधायचा आहे. कोळीपाडा संघाने आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. तसेच घाटघर संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज तयारीत ठेवायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांचा आव्हानाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे तो कोळीपाडा संघाने. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर घाटघर संघाला 18 चेंडू मध्ये 24 धावांचं आव्हान हे पार करावे लागेल. आणि जर कोळीपाडा संघाला जिंकायचं असेल तर या 24 धावा 18 चेंडू मध्ये रोखाव्या लागतील तरच आपले संघ विजय होतील. जयदुर्गा संघाचा कर्णधार आणि गावदेवी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कमेंट्री बॉक्समध्ये टॉचविनसाठी संपर्क साधायचा आहे. आणि प्रथम षटक कंपल्सरी सर्कल मध्ये राहील. या नियमाप्रमाणे हा पहिला षटक आहे तो सर्कल मध्ये. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी घाटघर संघाला. खूपच चांगला असा अटीतटीचा हा सामना. गावदेवी संघाचा कर्णधार कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये टॉचविनसाठी संपर्क साधायचा आहे. गावदेवी संघाचा कर्णधार स्ट्राईक घेतील ते निलेश. नॉन स्ट्राईक आहे ते गुलाब. स्ट्राईक घेतील ते गुलाब. नॉन स्ट्राईकला ते निलेश. गोलंदाजी करतील ते विलास. 18 चेंडू 24 धावा.
पहिल्या षटकातील पहिला चेंडू विलास यांचा गुलाब यांच्यासाठी. गुलाब हे घाटगर संघाकडून सलामीचे फलंदाज, नावाजलेले फलंदाज. व्हाईट लेअरकडे टाकल्याच्या नादात गुड लेन मध्ये टाकलेला चेंडू काहीसा ऑफ साईड वळालेला चेंडू. उंचावर मारण्याच्या नादात चेंडू, त्यांना काही चेंडूचा अंदाज आलेला नाही. उंचावर मारण्याच्या नादात चेंडू बीट. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आता मात्र षटकातील 5 चेंडू शिल्लक. हा दुसरा चेंडू लो फुल टॉस स्ट्रेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. धावाचा चान्स होता परंतु खूपच चांगले अंडरस्टँडिंग दोन बाजांमध्ये आणि धाव घेण्यापासून एकमेकांना परावृत्त केलं. अजूनही धावसंख्येचं खातं खोललेलं नाही. खूपच चांगली अशी सुरेख गोलंदाजी विलास यांची कोळीपाडा संघाकडून. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आता मात्र पहिल्या षटकातील तिसरा चेंडू गुलाब यांच्यासाठी पुन्हा एकदा. आणि हा सर्कलचा षटक लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू. खूपच फाईन लेगला खेळलेला हा चेंडू. वन बाउन्स खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं घाटगर संघाच्या धावसंख्येचं खातं खोलते. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेले होते परंतु तिसरा चेंडू हा एसटीच्या खूपच फाईन टाकलेला चेंडू. चेंडूचा योग्यरीत्या अंदाज घेऊन हा उंचावून टोलवलेला मिडऑफच्या दिशेने आणि वन बाउन्स खणखणीत चौकार. ह्या चौकाराच्या मदतीनं घाटगर संघाच्या धावसंख्येचं खातं खोलतोय. 3 चेंडू आणि 4 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. हा चौथा चेंडू विलासचा. बघूया पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला, पुन्हा एकदा फाईन केलेला हा चेंडू. उंचावर गेलेला चेंडू आणि हा गगनचुंबी मॅक्सिमम षटकार. पहिले 2 चेंडू खूपच चांगले टाकले होते परंतु नंतरचे 2 चेंडू हे खराब फाईनच्या दिशेने टाकलेले चेंडू आणि दोन्ही सुद्धा स्क्वेअर लेग. एक फाईन लेगला चौकार, दुसरा स्क्वेअर लेगला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 10. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील पुन्हा एकदा सलामीचे फलंदाजी करतील गुलाब. पहिले 4 चेंडूचा विचार करता कोळीपाडा संघासाठी हा खूपच महागडा असा षटक परंतु हा गुड लेग मध्ये टाकलेला चेंडू आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात परंतु प्रयत्न अयशस्वी. चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा विचार करता हे षटक खूपच चांगला असं टाकलेला आहे. बघूया अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला ठेवलेला चेंडू. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा खणखणीत वन बाउन्स चौकार. 3 चेंडू निर्धाव टाकले परंतु 3 चेंडूवर 3 बाउंड्री, 2 चौकार, 1 षटकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ते 14. आता मात्र 10 धावाची गरज 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी घाटगर संघाला. पंचांचा इशारा इथं पहिलं षटक संपतोय आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर घाटगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. खूपच चांगलं असं षटक टाकलं होतं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा सुद्धा निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि 5वा चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार. आणि या 3 बाउंड्रीच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती 14. अजूनही 2 षटक शिल्लक. 12 चेंडू आणि 10 धावेची गरज जिंकण्यासाठी घाटगर संघाला. आता मात्र सलामीचे फलंदाज निलेश वायकर स्ट्राईक घेतील. ते निलेश आणि गोलंदाजी करतील ते रमेश वैयक्तिक. पहिल्या सांघिक दुसरं षटक घेऊन येतील कोळीपाडा संघाकडून. आता मात्र सर्कलचे षटक हे संपलेलं आहे. आता मात्र फिल्डिंग हे पांगलेले आहे. बघूया दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू. उंचावर गेलेला चेंडू. जयबादचा चान्स आणि हा सुद्धा स्ट्रेटच्या दिशेने गगनचुंबी एस बँक खणखणीत षटकार. बॅटच्या खाली टाकलेला हा चेंडू आणि खूप उंचावून गेलेला हा गगनचुंबी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 20. आता मात्र 4 धावेची गरज जिंकण्यासाठी घाटगर संघाला. पुन्हा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू परंतु एसटीच्या खूपच बाहेर आणि हा पंचांचा इशारा इथं व्हाईट घोषित होतो. अतिरिक्त धाव आणि या 1 धावच्या मदतीने धावसंख्या पुन्हा 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 21. पुन्हा एकदा गुड लेंथ मध्ये टाकलेला चेंडू एसटीच्या वरून निर्धाव चेंडू. चेंडूचा अंदाज न आल्याने बॅट्समनला चेंडू काही समजलेला नाही. त्यांना वाटलं की हा चेंडू व्हाईट जाईल परंतु एसटीच्या वरून गेला चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या झाली ती 21. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला
टाकलेला चेंडू परंतु खूपच सुरेख क्षेत्ररक्षण कोळीचा भारत संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र 3 चेंडू शिल्लक अजूनही दुसऱ्या षटकातील आणि 3 धावेची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू मध्ये पुन्हा एकदा गुड लेग मध्ये टाकलेला चेंडू, ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू, लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा रमेश यांचा हात षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा निलेश उंचावून उडवलेला चेंडू, चेंडू थर्डमॅनला गेलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने विकेट किपरने खूपच चांगला असा झेल टिपलेला पंचांचा इशारा हा बाद घोषित होतोय आणि घाटघर संघाला निलेशच्या स्वरूपाने हा पहिला झटका बसतोय. धावसंख्या मात्र स्थिर राहते. धावसंख्या झालेली आहे ती 21. खूपच एक चेंडूवर षटकार, बाकीचे एक राईट आणि 3 निर्धाव चेंडू टाकलेले. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू जागा भरून काढण्यासाठी होता ते भगवान. 1 डाऊनचे फलंदाज घाटघर संघाकडून. पुन्हा एकदा रमेश यांचा हा षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फाळींच्या दिशेने टाकलेला टोळवलेला हा चेंडू उंचावून गेलो. 1 बाउन्स आणि सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या बरोबरीची झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 23. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज कंपल्सरी जिंकण्यासाठी घाटघर संघाला. पहिलं षटक हे कोळीपाडा संघासाठी खूपच महागडा असं षटक. पहिल्या चेंडूवर 14 धावा दिलेल्या होत्या गोलंदाजाने आणि इथंच सामना त्यांच्या हातामधून घाटघरच्या जोडीमध्ये झुकलेला होता. दुसऱ्या षटकामध्ये एकच षटकार फक्त आणि नंतरच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा, एकूण 8 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 23. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज घाटघर संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजी करतील योगेश यांचा षटकातील हा पहिला चेंडू, ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू, बॅटच्या खाली टाकलेला हा चेंडू, गगनचुंबी खणखणीत षटकार आणि घाटघर संघ इथं विजयी होतो. विजयी संघाचं कौतुक, हरलेल्या संघाचं सुद्धा अभिनंदन आणि